नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, लेक लाडकी योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि लेक लाडकी योजनेचे जे अर्ज गेले होते त्या अर्जांपैकी पुणे जिल्ह्यामध्ये 5400 अर्जांना मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि नक्की ती मंजुरी कोणत्या अर्जांना देण्यात आले आहे, कोणते अर्ज हे कोणत्या कारणामुळे रिजेक्ट करण्यात आलेले आहे, का त्यांना रिजेक्ट केले, सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। बघा, तुम्ही टायटल काय पाहू शकता, लेक लाडकी योजनेच्या 5400 अर्जांना मंजुरी। हे अर्जांची संख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असू शकते। तर बघा, मुलीच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, मुली शिकाव्यात, यासाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना ही सुरू केलेली आहे। तर पहा, लेक लाडकी योजनेसाठी आत्तापर्यंत प्रत्येक जिल्ह्यातून वेगवेगळा आकडा आहे। ह्या जिल्ह्यातून 7392 इतके अर्ज दाखल झालेले आहेत। त्यापैकी 5400 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्या मंजूर अर्जदार मुलींच्या बँक खात्यात जन्मल्यानंतरच, म्हणजे जे डॉक्युमेंट त्यांचे सबमिट झाल्यानंतर त्यांना पहिला 5000 रुपयांचा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे। तर बघा, मुलींच्या जन्मांचे स्वागत करावे यासाठी राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलींना 1,01,000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात ही जमा केली जाणार आहे। राज्य शासनाने एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू केलेली आहे। तर बघा, या योजनेला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमुळे ब्रेक मिळाला होता। त्यानंतर आता या योजनेचे 5400 अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत। या सर्व मुलींच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 5000 रुपयांची रक्कम ही जमा करण्यात आलेली आहे। दरम्यान मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1,01,000 रुपये हे देण्यात येणार आहेत। तर बघा, जे 1,01,000 रुपये भेटणार आहेत त्या मुलीला ते कशा पद्धतीने भेटणार आहेत हे जाणून घेऊया। बघा, जन्मतः म्हणजे ज्यावेळेस आपण फॉर्म भरणार आहे त्यावेळेस त्या संबंधित मुलीला तिच्या अकाउंटमध्ये 5000 रुपयाचा पहिला हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर पहिलीत गेल्यानंतर त्या मुलीला 6000 रुपयांचा दुसरा हप्ता भेटणार आहे। 6वीत गेल्यानंतर बघा 7000 रुपये भेटणार आहेत व मुलगी ती संबंधित 11वीमध्ये गेल्यानंतर तिला 8000 रुपये भेटणार आहेत। आणि वयाची 18 वर्ष पूर्ण होताच 75,000 रुपयांचा शेवटचा हप्ता हा त्या संबंधित पात्र मुलीला हा दिला जाणार आहे। या योजनेत सहभागी होण्यासाठी कुटुंबियांचे उत्पन्न 1 लाख असावे, भविष्यात 2 अपत्यावर प्रतिबंध केले असावे, तसेच अधिवास असल्याचा म्हणजेच की रहिवासी दाखला असावा आणि मुलींसह संयुक्त पासबुक आईचे म्हणजेच की जॉईंट अकाउंट मुलीचे असावे, तसेच संबंधित एक प्रतिज्ञापत्र येते लेक लाडकी योजनेसंबंधात, ते प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर करणे आवश्यक आहे। आणि या योजनेची अटी अशा पद्धतीने असणार आहे जसं महिला व बाल कल्याण विभागाकडून देण्यात आलेले आहे। तर बघा, लेक लाडकी योजनेअंतर्गत 5400 पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आलेला आहे। मात्र अजूनही 1992 अर्ज प्रलंबित म्हणजे वेटिंगमध्ये आहेत। काही अर्जांमध्ये त्रुटी आहेत, तर त्यातील त्रुटी दूर करण्याच्या संबंधित सूचनासुद्धा अर्जदारांना करण्यात आलेल्या आहेत। अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज हे करता येणार आहेत। तर बघा, पात्र मुलीच्या अकाउंटमध्ये अशा पद्धतीने पैसे येतात। तुम्ही पाहू शकताय की लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता हा पहिल्यांदाच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सोलापूरमधून हा हप्ता जमा झालेला आहे। सोलापूर जिल्ह्याचे हप्ता जमा झालेली लिस्ट आलेली आहे। आणि जर तुम्हीही लेक लाडकी योजनेसाठी जर अर्ज केला असेल तर तुम्हाला जर या योजनेचे पैसे भेटले नसतील तर मला कमेंट करून कळवा, कारण की लेक लाडकी योजनेत जर तुम्ही पैसे भरले असतील तर ते पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आणि पहिला हप्ता हा पात्र मुलींच्या अकाउंटवर जमा झालेला आहे। 5000 रुपयांचा हप्ता हा जमा झालेला आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर 2 डिसेंबरपासूनच त्यांच्या खात्यामध्ये लेक लाडकीचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने लेक लाडकी योजनेचे फॉर्म भरल्यानंतर PDF येत आहे। यामध्ये जर काही त्रुटी असतील तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे आणि जर तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला गेला असेल तर त्या फॉर्मचे पैसे त्या लेक लाडकी योजनेसंदर्भात तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। आणि अजूनही जर तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी पात्र असाल, जर तुम्ही याच्यासाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन
अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज भरायचा आहे आणि लेक लाडकी योजनेसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. मुलीचा जन्म दाखला, मुलीचे आधार कार्ड, आई वडिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड बघा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. कुटुंबाचा उत्पन्न दाखलाच म्हणजेच की त्या संबंधित मुलीच्या वडिलांचा उत्पन्न दाखला, तसेच रहिवासी दाखला म्हणजेच की डॉमिसाईल हे आवश्यक आहे. बँक खाते कशा पद्धतीने लागणार आहे ते पहा. तर बँक खात्यासाठी आई व मुलगी या दोघींचं जॉईंट अकाउंट असणे आवश्यक आहे आणि त्या दोघींचं जॉईंट अकाउंट असायलाच हवे. आणि जॉईंट अकाउंट नंतर त्यात फॉर्म भरताना तुम्हाला अंगणवाडी सेविका लेक लाडकी योजनेचा फॉर्म देतील, तो फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे आणि फॉर्मसोबत हे सर्व डॉक्युमेंटसुद्धा जमा करायचे आहेत आणि मुलीचा एक फोटो आणि आईचा एक फोटो अशा पद्धतीने 2 फोटोसुद्धा तुम्हाला जमा करावे लागणार आहेत. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.